नमस्कार लाडक्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, तर मित्रांनो काय होत आहे, 1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस शक्यता म्हणत आहे. याचं प्रमुख कारण आहे जम्मू काश्मीरवरती एक पश्चिमी वावर्त आलेली आहे. तर महाराष्ट्रात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो आणि गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. चला मित्रांनो, बघूया सविस्तरपणे माहिती नकाशाद्वारे. तर 1 तारखेपासून ना मध्यभागी अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता अधिक असणार मित्रांनो. जोरदार पाऊस होऊ शकतो या ठिकाणी विजांसह. आणि उत्तर एक भाग म्हणजे असू शकतो नंदुरबार आणि धुळे, जळगाव याच्या बऱ्यापैकी भागामध्ये गारपिटीची शक्यता म्हणत आहे मित्रांनो. तर याचं प्रमुख कारण काय मित्रांनो, एक ट्रफ विकसित होत आहे महाराष्ट्राच्या 1 तारखेपासून. आणि उत्तरेकडचे थंडी आणि कोल्ड वारे, बंगालच्या उपसागरात येणारे वारे, अरबी समुद्रात येणारे या मध्यभागी एकत्र येत आहे. त्याच्यामुळे पाऊससुद्धा होऊ शकतो आणि गारपिटीसुद्धा शक्यता अधिक आहे नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असणार. इतर म्हणजे संपूर्ण विदर्भ, लातूर, मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो ढगाळ वातावरणासह. मात्र पण या मध्यभागी जास्त पाऊस शक्यता बनत आहे. तर मित्रांनो, सध्याकरता इतकंच. रोजच्या वेळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.